माझी प्रेग्नन्सीची टेस्ट आहे ना पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्यावेळेस मी माझ्या गायनेकॉलॉजिस्टला भेटायला गेले त्यावेळेस मी डॉक्टरांना पहिला प्रश्न हा विचारला की माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल का. कारण की मला पण माहिती आहे जर पहिलं सीझर असेल आणि सेकंड बेबीमध्ये जर आहे ना तुमचा 5 वर्षाचा गॅप असेल ना तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते म्हणून. आणि माझा तर लिटरली 7 वर्षाचा एज गॅप होता म्हणजेच माऊमध्ये आणि आत्ताच्या प्रेग्नन्सीमध्ये. त्यामुळे ना मी डॉक्टरांना विचारलं तर मला डॉक्टर नाही म्हटले. आणि मला खरं सांगते एक्स्ट्राचं डोकं लावायचं नव्हतं कारण की पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस माझं असं बाळ गेलेलं होतं. त्याच्यामुळे ना मी जास्त काही डोकं लावणार नव्हते. जसं डॉक्टर म्हणतील तेच ऐकायचं असतं. आणि तुम्हाला पण ॲडवाईस करते मी जसे तुम्हाला डॉक्टर तुमची सजेस्ट करतात ना खरंच त्यानुसारच चाला. कारण की आपल्यापेक्षा बरंचसं नॉलेज त्यांना आहे त्याच्यामुळेच ते डॉक्टर आहेत आणि तेच आपल्या फायद्याचं असतं. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आज येणं ठरवलेलं होतं की डिलिव्हरीच्या आधीचे बरेचसे काम आहे ना उरकून घ्यायचे. जसं की स्पेशली माऊचा हेअरकट करायचा होता. खूप जास्त केस वाढलेली होती आणि नंतर मला माहिती की तिचे पप्पा घेऊन जातील पण व्यवस्थित हेअरकट करणार नाही म्हणून मग मीच माझ्या हाताने तिला घेऊन गेलेली होती आणि छान असं तिचा हेअरकट केलेला होता. त्यानंतर घरी आले आणि स्क्रोल करता करता ना ही रेसिपी दिसलेली होती मला. फुटाणे आणि खजूर आहे ना मिक्स करायचे त्याच्यात म्हणजेच मिक्सरमधून काढायचे आणि त्याचे छान असे ना चॉकलेट बनवायचे होते. मला असं वाटलं बनतात की नाही म्हणून पण खूप टेस्टी झालेले होते आणि माऊनी तर खूप मस्त एन्जॉय केलेले होते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये ना ही नक्की द्या. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.